नमस्कार. ब्रायोफायटा हा जो ग्रुप आहे किंवा डिव्हिजन आहे क्रिप्टोगॅम्सचं, वन ऑफ द डिव्हिजन, त्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहे किंवा त्याच्या पुढचा जो सेक्शन आहे त्याच्याबद्दल आज आपण समजून घेणार आहे. त्याचे कॅरेक्टर्स काय आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. ब्रायोफायटा हा ग्रुप क्लासिफिकेशनचा ग्रुप असल्यामुळे क्लासिफिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कॅरेक्टर्सला लक्षात ठेवणे किंवा कॅरेक्टर्स समजून घेणे की काय असणार आहे. मग या ठिकाणी ब्रायोफाइट्सचे काही स्पेसिफिक किंवा काही पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. तर मग ब्रायोफाइट म्हणजे काय, तर ब्रायोफाइटमध्ये म्हणजे मॉस सारखे प्लांट किंवा मॉस प्लांट. ब्रायोसचा अर्थ होतो मॉस आणि फायटॉनचा अर्थ होतो प्लांट किंवा फाइट्स म्हणजे प्लांट्स. मग हे जे ब्रायोफाइट्स आहेत हे टेरेस्ट्रियल प्लांट आहेत, मोस्टली टेरेस्ट्रियल आहेत, म्हणजे पाण्याच्या बाहेर राहतात, जमिनीवर राहतात किंवा जमिनीसारखे जे दुसरे पार्ट्स असतात जसे भिंत आहे, एखादी वीट असेल किंवा दगड असेल त्याच्यावर जगू शकणारे किंवा वाढणारे जे प्लांट आहे असे हे ब्रायोफाइट्स असतात. मग एवढं कॅरेक्टर वरून आपण आयडेंटिफाय करू शकू का ब्रायोफाइट्सला? नाही करू शकणार. तर हे ब्रायोफाइट्स आपल्याला जनरली कुठे ग्रो करताना दिसतात, तर मॉइस्ट जागा असेल ज्या ठिकाणी थोडंफार पाणी असेल आणि सावली असेल, शेडी प्लेस असेल, अशा ठिकाणी आपल्याला हे मॉस ग्रो होताना दिसतात. हे टेरेस्ट्रियल आहे पण यांना पाण्याची गरज असते. कशासाठी? तर फर्टिलायझेशनसाठी. यालाच आपण रिप्रोडक्शनसाठी असं पण म्हणू शकतो, त्याला आपण कंप्लीशन ऑफ लाईफ सायकल याला असं पण म्हणतो. तर रिप्रोडक्शनसाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी त्यांना पाण्याची गरज असते. तर टेरेस्ट्रियल आहे पण पाण्याची गरज असते म्हणून आपण अशा प्रकारच्या प्लांट्सला ॲम्फिबियस प्लांट, ॲम्फिबियस ऑर्गॅनिझम म्हणजे ज्यांना पाण्याची खूप जास्त गरज असते किंवा पाण्यावर ते डिपेंड करतात खूप जास्त, पण ते टेरेस्ट्रियल पण असू शकतात, पाण्याच्या बाहेर पण येऊ शकतात थोड्या वेळासाठी. मग अशांना आपण ॲम्फिबियस ऑर्गॅनिझम असं म्हणतो. या ठिकाणी हे प्लांट्स टेरेस्ट्रियल आहे पण पाण्याची सर्वात जास्त गरज असते म्हणून आपण याला ॲम्फिबियस प्लांट असं पण म्हणतो. तर हे जे ब्रायोफाइट्स आहेत या ब्रायोफाइट्सच्या टोटल आपल्याला जे जीनस आहेत ते जीनस किंवा जेनेरा आपल्याला पाहायला मिळतात. 960 टोटल जेनेरा आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर स्पीसीजचा विचार केला तर स्पीसीज आपल्याला जवळपास 25,000 स्पीसीज आपल्याला या ब्रायोफायटाच्या जे ग्रुप आहे याच्या प्लांट्सचे पाहायला मिळतात. ठीक आहे. मग यांची जी लाईफ सायकल आहे ब्रायोफाइट्सची ह्या दोन स्टेजेसमध्ये डिवाइड आहे, स्पोरोफायटिक स्टेज आणि गॅमोफायटिक फेज. तर प्लांट जी बॉडी असते ब्रायोफाइटची, दोन प्रकारच्या प्लांट बॉडी आपल्याला पाहायला मिळतात. एक अशी प्लांट बॉडी जे स्पोर तयार करतात, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतात स्पोर्स, आणि या स्पोर्सपासून नवीन प्लांट तयार होतात. तर स्पोर प्रोड्यूस करणारी जी प्लांटची बॉडी असेल ब्रायोफाइटची त्याला आपण स्पोरोफायटिक फेज म्हणतो. आणि दुसरी आणखी एक फेज असते त्याला गॅमोफायटिक फेज म्हणतात, जेव्हा ते गॅमेट्स प्रोड्यूस करतात प्लांटची बॉडी. आणि गॅमेट्स म्हणजे काय, तर गॅमेट्स म्हणजे असे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये स्पर्म किंवा एग किंवा त्याला आपण आणखी कॉमन लँग्वेजमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल तयार करू शकणारी प्लांट बॉडी याला आपण गॅमोफायटिक फेज असं पण म्हणतो किंवा जे गॅमेट्स तयार करतात ते. आता याच्यामध्ये जे व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये थॅलॉइड पाहायला मिळते आपल्याला आणि लिफी, थॅलॉइड किंवा लिफी. आता थॅलॉइड म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये ट्रू रूट्स, स्टेम आणि लिव्स, मुळं, पानं किंवा स्टेम, जी ब्रांच आपण त्याला म्हणतो, फांदी, अशासारखे काही स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये दिसून पडत नाही म्हणून आपण याची जी प्लांट बॉडी असते याला आपण थॅलॉइड म्हणतो किंवा लिफी म्हणतो. याच्यामध्ये गॅमोफायटिक फेज पाहायला मिळते. जर प्लांट लिफी असेल, खूप सारखे लीफसारखे स्ट्रक्चर डेव्हलप झाले असेल तर मग ती जनरली गॅमोफायटिक फेज असते. आणि स्पोरोफायटिक फेज जर असेल, स्पोर तयार करणारी जर फेज असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक कॅप्सूल पाहायला मिळते, एक स्टेम पाहायला मिळते, स्टेमसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळते, त्याच्यावर कॅप्सूल डेव्हलप होते आणि त्या कॅप्सूलच्या आतमध्ये स्पोर डेव्हलप होतात म्हणून आपण याला स्पोरोफायटिक फेज असं पण म्हणतो. ब्रायोफाइट्सचे आणखी काही कॅरेक्टर्स, ब्रायोफाइट्समध्ये रूट सारखे स्ट्रक्चर असतात. ठीक आहे, रूट लाईक असं म्हटलेलं आहे. तर रूट सारखे स्ट्रक्चर असतात ज्याला आपण रायझॉइड असं म्हणतो. आणि हे जे रायझॉइड आहेत हे एकतर युनिसेल्युलर असू शकतात, एक सिंगल सेल असेल जी अशी रायझॉइडसारखी असेल, किंवा हे मल्टीसेल्युलर आणि ब्रांच्ड पण असू शकतात. मल्टीसेल्युलर असू शकतात म्हणजे खूप साऱ्या सेल मिळून असा एक रायझॉइड तयार झालेला असेल, तर मल्टीसेल्युलर पण असतात, युनिसेल्युलर पण असू शकतात. आता रायझॉइड रूट नाही आहे पण रूटवाले फंक्शन पूर्ण करतात ते, जसं ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आहे, ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल्स आहेत, आणि दुसरं एक फंक्शन असते रूट्सचं जे फंक्शन असते ते सेम फंक्शन रायझॉइड, फिक्सेशन ऑफ थॅलस टू सबस्ट्रॅटम ऑन द सबस्ट्रॅटम. तर सर्वात पहिले जे थॅलस आहे, प्लांट बॉडी आहे, त्याला सबस्ट्रॅटमशी पकडून ठेवण्याचं काम हे या रायझॉइड्सचं असते. मग सबस्ट्रॅटम म्हणजे काय, सबस्ट्रॅटम म्हणजे तो सरफेस ज्या सरफेसवर हे प्लांट ग्रो करतात. मग हा स्टोन असू शकतो, ही सॉईल असू शकते, किंवा हे एखाद्या भिंतीवरचा जो भाग असतो ते पण असू शकते.
तर त्याला आपण सबस्ट्रॅटम म्हणतो. तर सबस्ट्रॅटमला पकडून ठेवण्यासाठी या ब्रायोफाइट्समध्ये आपल्याला रायझोइड्स पाहायला मिळतात. ब्रायोफाइट्सचे मेन 2 ग्रुप तयार करण्यात आले आहे, लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. लिव्हरवर्टमध्ये आणखी एक ग्रुप पाहायला मिळतो, आपण त्याला हॉर्नवर्ट असं म्हणतो. ठीक आहे. जेव्हा आपण लिव्हरवर्ट्स म्हणतो, ठीक आहे, तर लिव्हरवर्ट्समध्ये थोडा प्रोनाऊन्सिएशनचा विषय आहे, इथे काहीतरी नाव आलेलं आहे. ठीक आहे, त्याला एक्सेप्शनमध्ये टाकताय मी. लिव्हरवर्ट्स कशा आयडेंटिफाय करायचे किंवा लिव्हरवर्ट्सचे काय कॅरेक्टर आहे, तर हे लोअर मेंबर आहे ब्रायोफायटाचे. म्हणजे इव्होल्युशनची जनरल कन्सेप्ट तुम्हाला असं कन्सिडर करूयात की तुम्हाला माहिती आहे की काय इव्होल्युशन आहे बेसिक लेवलवर. तर त्या इव्होल्युशनमध्ये मागे असलेले लोअर असलेले ऑर्गॅनिझम किंवा ब्रायोफाइट्स याला आपण लिव्हरवर्ट्स असं म्हणतो. मग येथे दुसरा शब्द वापरला आहे प्रिमिटिव्ह ग्रुप. प्रिमिटिव्ह ग्रुप म्हणजेच लोअर मेंबर्स. हे इव्होल्युशनमध्ये मागे आहे, प्रिमिटिव्ह आहेत जर कन्सिडरेशन केलं, इव्होल्युशनमध्ये कंपॅरिझन केलं तर. याच्यामध्ये जी गॅमोफायटिक फेज असते, याच्या जे गॅमोफायटिक फेज असते, ही प्लांट जी बॉडी असते ही फ्लॅट प्लांट बॉडी असते, ज्याला आपण थॅलस असं म्हणतो. म्हणजे लिव्हरवर्टमध्ये आपल्याला फक्त एक थॅलस पाहायला मिळेल. हे थॅलस ग्रीन असतं, डोर्सो वेंट्रली फ्लॅटन असतं. डोर्सो वेंट्रल असतं, डोर्सल म्हणजे वरचा भाग, वेंट्रल म्हणजे खालचा भाग. तर डोर्सो वेंट्रली फ्लॅटन चपट असं पाहायला मिळते आपल्याला हे झाड. आणि पोस्ट्रेट आणि युनिसेल्युलर रायझोइड्स पण आपल्याला लिव्हरवर्ट्समध्ये पाहायला मिळतात. युनिसेल्युलर रायझोइड म्हणजे एक सिंगल सेल असलेलं किंवा एका सिंगल सेलपासून तयार झालेला रायझोइड. ठीक आहे. आणि प्रोस्टेट आहे म्हणजे असे स्ट्रेट आहेत, इलॉंगेटेड आहेत, अशा प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यावरून आपण लिव्हरवर्ट्सला आयडेंटिफाय करू शकतो. रिशिया जे काही प्रोनाऊन्सिएशन असेल त्याचं, मार्किन्शिया, अशा 2 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे. त्याचं मार्किन्शिया आपल्याला डायग्रामवर खाली पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक डिव्हिजन आहे, लिव्हरवर्ट्स सारखंच एक असतात हॉर्नवर्ट्स. ठीक आहे. हॉर्नवर्ट्स हे लिव्हरवर्ट्स सारखेच असतात, फक्त यांच्यामध्ये एक स्ट्रक्चर डेव्हलप होते स्पोर्स तयार करायसाठी, त्याला स्पोरोफाइट म्हणतो आपण. हे स्पोरोफाइट जेव्हा डेव्हलप होते तेव्हा स्पोरोफाइट डेव्हलप झाल्याच्यानंतर तिथे असं काट्यासारखं किंवा असं वर आलेलं असं स्ट्रक्चर, हॉर्नी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मग याला हॉर्नवर्ट असं पण म्हणतात. ते एक सिंगल कॅरेक्टर आहे, थॅलस फ्लॅटन्ड असणार आहे सेम जसं की लिव्हरवर्ट्सचं होतं, पण एक हॉर्न डेव्हलप झाल्यामुळे त्याला आपण हॉर्नवर्ट्स असं पण म्हणतो. याचं पण एक्झाम्पल आपल्याला किंवा डायग्राम आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा जो महत्त्वाचा ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे ब्रायोफाइटचा, तो म्हणजे मॉसेस. आता या मॉसेसला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर काय कॅरेक्टर आहे, जेव्हाही आपण क्लासिफिकेशन शिकत असतो केव्हाही आपण डिव्हिजन शिकत असतो, ते डिव्हिजन शिकत असताना कॅरेक्टर्स महत्त्वाचे ठरतात. तर मग मॉसेसमध्ये काय आहे तर ॲडव्हान्स मेंबर आहे. इव्होल्युशनच्या अँगलने जर पाहिलं तर मॉसेस हे ॲडव्हान्स ब्रायोफाइट्स आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इरेक्ट प्लांट बॉडी पाहायला मिळते. आपण बघितलं लिव्हरवर्टमध्ये आपल्याला काय आहे की प्लांट बॉडी जी आहे ही फ्लॅट असणार आहे पूर्णतः, पण मॉसेसमध्ये आपल्याला थोडीशी इरेक्ट प्लांट बॉडी अशी पण पाहायला मिळू शकते किंवा मिळते. म्हणून आपण याला ॲडव्हान्स प्लांट ग्रुप म्हणतो ब्रायोफाइटमधला. मग मॉसेसमध्ये आणखी काय कॅरेक्टर्स आहेत तर याच्यामध्ये गॅमोफायटिक फेज जी असते, ज्या फेजमध्ये ज्या लाईफच्या ज्या स्टेजमध्ये हे मॉसेस गॅमेट्स तयार करतात त्याला आपण गॅमोफायटिक फेज म्हणतो. गॅमेट्स म्हणजे काय, असे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल तयार होत असेल तर ते गॅमेट्स आहेत. ठीक आहे. मग गॅमेटोफायटिक फेज जी असते मॉसेसची ही 2 स्टेजेसमध्ये आणखी जास्त डिवाइड झालेली असते. एक स्टेज असते प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी स्टेज असते लीफी स्टेज. प्रोटोनिमा स्टेज एकदम बेसिक स्टेज असते ज्याच्यामध्ये हे प्लांट ग्रो करते, पूर्ण पसरते चारी साईडला. म्हणजे इथे आहे तर ही प्रोटोनिमा फेज अशी पसरत तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसाठी किंवा प्लांटच्या ग्रोथसाठी प्रोटोनिमा फेज महत्त्वाची असते. प्रोटोनिमा फेजमध्ये आपल्याला रायझोइट पाहायला मिळतात. ती ग्रीन असते आणि फिलामेंटस असते. ग्रीन असते प्रोटोनिमा फेज, ब्रांचड असते, खूप जास्त ब्रांचेस आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि फिलामेंटस असते म्हणजे फिलामेंटसारखे असे धाग्यासारखे थ्रेडसारखे स्ट्रक्चर पण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. कोणत्या प्रोटोनिमा फेजमध्ये. प्रोटोनिमा फेज ही खूपच पहिलीची फेज आहे, स्टार्टिंगची फेज आहे. लहान असताना प्लांटची जस्ट ग्रोथ चालू झाली त्याला आपण प्रोटोनिमा फेज म्हणतात. म्हणून याला जिव्हेनाइल गॅमेटोफाइट असं पण म्हणतात प्रोटोनिमा फेजला. प्रोटोनिमा फेजमध्ये आपल्याला आणखी काय पाहायला मिळते तर खूप साऱ्या बर्ड्स पाहायला मिळतात. ठीक आहे. बर्ड्स म्हणजे असे स्ट्रक्चर प्लांटवरचे ज्याच्यामधून नवीन किंवा कुठले पण बर्ड ज्याच्यामधून नवीन पार्ट ग्रो करू शकतात, अशा पार्टला आपण बर्ड असं म्हणतो. तर या प्रोटोनिमा स्टेजमध्ये जेव्हा प्लांट जस्ट ग्रो करायला सुरुवात झालेली आहे खूप साऱ्या बर्ड पाहायला मिळतात आणि या बर्डमधून लीफ सारखे
स्ट्रक्चर ग्रो करायला सुरुवात करतात, मग अशा स्टेजला आपण लिफी स्टेज असं म्हणतो याची. तर प्रोटोनिमा फेज कधी संपते, जेव्हा प्रोटोनिमाच्या बर्ड्समधून लिफी स्ट्रक्चर्स डेव्हलप करायला लागतात तेव्हा लिफी स्टेज डेव्हलप होते. ठीक आहे. तर प्रोटोनिमा फेज कशासाठी हेल्प करते, तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसाठी. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे, ज्याच्यामध्ये प्लांट बॉडी जी आहे याच्या मदतीनं जे प्रोपोगेशन आहे ते होते किंवा रिप्रोडक्शन होते. याच्याबद्दल आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये आणखी जास्त डिटेलमध्ये समजायचं आहे. ठीक आहे. आता ही जी लिफी स्टेज असते, ही लिफी स्टेजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, तर इरेक्ट म्हणजे लांब असं सरळ असलेलं असं स्लेंडर्ड बारीकसं असं स्टेम पाहायला मिळते. ठीक आहे. स्टेम लाईक म्हणूयात आपण त्याला. एक्सिस असते, हे मेन एक्सिस असते प्लांटचं, म्हणजे याच्या आजूबाजूला हे प्लांट असे लीफ वगैरे याच्या बाजूला ग्रो करतील. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला लिफी फेजमध्ये पाहायला मिळते प्लांटच्या. आणि त्याच्या अराउंड हे जे एक्सिस आहे किंवा इरेक्ट स्टेम आहे, तर हे स्टेम जर आपण कन्सिडर केलं तर याच्या आजूबाजूला असे लीफ जे असतात हे स्पायरली अरेंज असतात, असे अरेंजमेंट अशी असते त्याची. ठीक आहे. तर स्पायरली अरेंज असते. हे आयडेंटिफिकेशन आहे, कसं ओळखणार तुम्ही की हा मॉस आहे. ठीक आहे. आणखी काय कॅरेक्टर आहे, तर मल्टीसेल्युलर रायझॉइड असतात मॉसेसमध्ये. रायझॉइड कसे असतात, तर रायझॉइड हे मल्टीसेल्युलर असतात आणि फिक्सेशनला मदत करतात, सॉईलमध्ये फिक्स होण्याला मदत करतात. याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि एक वेळा एका स्टेजवर, एक फायनल स्टेजवर पोहोचल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सेक्स ऑर्गन असलेले पार्ट्स पण पाहायला मिळतात, सेक्स ऑर्गन्स पाहायला मिळतात. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण बघितलं की फ्रॅगमेंटेशन किंवा बडिंगनी पण होऊ शकते. फ्रॅगमेंटेशन म्हणजे जर एखाद्या झाडाचा तुकडा छोटासा सेपरेट जर झाला तर त्याच्यापासून पण नवीन प्लांट ग्रो करू शकते. तर अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. बडिंगमध्ये पार्टचाच एक छोटासा बर्ड असेल, आपण जसं बघितलं की प्रोटोनिमा फेजमध्ये छोट्या छोट्या बर्ड्स असतात, असा पार्ट ज्याच्यामधून नवीन पार्ट्स डेव्हलप होतात. ही बर्ड जर तुम्ही सेपरेट केली तरी पण, किंवा नॅचरली जर सेपरेट होत असेल त्याच्यापासून पण नवीन प्लांट जे आहे ते ग्रो करू शकते. तर हे दोन मेथड आहेत रिप्रोडक्शनच्या, फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग. याच्याबद्दल पण आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये चांगली आयडिया घ्यायची आहे. खाली डायग्राम आहे, थोडंसं डायग्रामचं आपण बघूया. तर याच्यामध्ये एक दिलेलं आहे, रिक्शिया म्हणतात याला. ठीक आहे. आठवलं मला प्रोनाऊन्स कसं करायचं ते, रिक्शिया. हा लिव्हर वर्थ आहे. याला जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला फ्लॅट बॉडी दिसते, फक्त बाकी काही दिसत नाही, फ्लॅट स्ट्रक्चर दिसते. ग्रीन आहे, लीफसारखे स्ट्रक्चर थोडंसं वाटतं, लीफसारखं स्ट्रक्चर आहे पण लीफ वगैरे नाही आहे. ठीक आहे. याच्याच सारखं आहे, सेम आहे, काही फरक नाही आहे, पण हे लिव्हर वर्ड्स आहेत. लिव्हर वर्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक हॉर्नसारखं स्ट्रक्चर, काट्यासारखं वरच्या साईडला स्ट्रक्चर डेव्हलप होते आणि याच्यावर स्पोर डेव्हलप होतात किंवा याच्यामध्ये स्पोर डेव्हलप होतात, म्हणून याला स्पोरोफायटिक फेज पण आपण म्हणू शकतो. मग मॉसेसमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे फ्युनेरियाचं. तर या फ्युनेरियामध्ये काय पाहायला मिळते, तर ही बेसिक फेज आहे. इथे प्रोटोनिमा फेज इथून सुरुवात होईल, इथे रायझॉइड्स आहेत. मग गॅमेटोफायटिक फेज आहे, तर ही लिफी फेज आहे, कारण याच्यामध्ये लीफ वगैरे डेव्हलप झालेले आहेत. आणि लीफ वगैरे डेव्हलप झाल्याच्या नंतर वर आपल्याला पाहायला मिळते स्टेमसारखं स्ट्रक्चर डेव्हलप होते आणि या स्टेमसारख्या स्ट्रक्चरच्या टॉपला आपल्याला कॅप्सूल पाहायला मिळतात. कॅप्सूल काय आहे, एक स्ट्रक्चर आहे ज्याच्या आतमध्ये स्पोर्स डेव्हलप होतात, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ज्याला म्हणतो ते डेव्हलप होतात, ज्याच्यामुळे प्लांट रिप्रोडक्शन करू शकतो. या आपण स्पोरोफायटिक फेज म्हणतो, सर्वात वरची जी फेज असते ती. तर इथून प्रोटोनिमा फेज नंतर लिफी फेज, अशा दोन्ही मिळून गॅमोफायटिक फेज तयार होते आणि गॅमोफायटिक फेजच्या वर आणखी एक स्लेंडर स्टेम वगैरे डेव्हलप होते, त्याच्यावर स्पोर्स तयार होतं, त्याला स्पोरोफायटिक फेज असं पण आपण म्हणतो. तर हे आपलं इंट्रोडक्शन होतं ब्रायोफाइट या प्लांट ग्रुपबद्दल, जो क्रिप्टोगॅमचा एक ग्रुप आहे. 3 ग्रुप असतात क्रिप्टोगॅममध्ये. थॅलोफाइट आपण बघितला, ब्रायोफाइट आत्ता आपण एक्सप्लेन केला आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण टेरिडोफाइट्स काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल, त्याचे कॅरेक्टर समजत असेल, सोपी वाटत असेल भाषा, तर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, ज्या गोष्टी म्हणायच्या असतात त्या. आणि जर ऑनलाईन कोचिंग घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 9011416966 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप करत असताना जी लँग्वेज तुमच्यासाठी प्रिफरेबल असेल त्या लँग्वेजमधून तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. क्लासेस कशासाठी, तर काही क्युरीज असतात, काही क्वेश्चन्स असतात जे शिकवताना, आता शिकवत असताना तुमच्या डोक्यात आले असतील, त्याचं लगेच तुम्हाला सोल्युशन मिळालं पाहिजे किंवा मी सोल्युशन देऊ शकलो पाहिजे, तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो पाहिजे, म्हणून तुम्ही ट्यूशन क्लास जॉईन करू शकता. थँक्यू.